अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निकालांचे बहुतांश कल हाती आले। 227 जागांपैकी बहुमताचा आकडा गाठण्यामध्ये महायुती सध्या यशस्वी होताना दिसतेय। एकटी भाजप शतक पार करताना दिसतेय। त्यामुळे मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच धुरंधर असल्याच्या चर्चा आता आहेत। कारण भाजप शिवसेनेने बहुमताचा आकडा गाठलाय। मनसे सोबत युती करूनही उद्धव ठाकरेंना फटका बसलाय। मुंबई महानगरपालिकेवरील ठाकरेंचा जवळपास 25 वर्षांचं वर्चस्व संपुष्टात येते। मुंबई महानगरपालिकेच्या निर्मितीपासून आतापर्यंत एकदाही भाजपला आपला महापौर बसवता आला नव्हता, पण या निवडणुकीमध्ये मात्र भाजपने कंबर कसून तयारी केली होती। एकीकडे दोन्ही ठाकरे बंधूंचं आव्हान असताना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सोबत घेत भाजपने मुंबईचं मैदान अक्षरशः पिंजून काढलं होतं। पण दोन्ही ठाकरे बंधू आणि त्यांना असलेली शरद पवार यांच्या पक्षाची साथ यांनी जोरदार टक्कर दिली महायुतीला आणि त्यामुळे हा सामना चुरशीचा झाला। त्यामुळे मुंबईमधल्या निकालांमध्ये सुद्धा सुरुवातीच्या कलांमध्ये काटेकी टक्कर दिसत होती, मात्र त्यानंतर महायुतीने सरशी करायला सुरुवात केली आहे। त्यामुळे आता बऱ्याच जागांवर कल स्पष्ट होत असताना मुंबईमध्ये भाजप क्रमांक 1 चा पक्ष ठरताना दिसतोय, तर भाजप आणि शिवसेना ही महायुती बहुमताचा आकडा गाठताना दिसतेय। या निकालाची काही वैशिष्ट्ये पाहूया। महाराष्ट्राचं राजकारण हे आपल्या भोवतीच फिरतं हे देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं। या 29 महानगरपालिकांच्या निकालांच्या निमित्तानं दोन्ही ठाकरे, शरद पवार, अनेक ठिकाणी अजित पवार या सगळ्यांची एक हाती झुंज देण्यात यशस्वी ठरले। मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजप प्रणित सत्ता आणणारे देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या इतिहासातले पहिले नेते ठरले। भाजपची स्थापना झाल्यापासून बीएमसी मध्ये पहिल्यांदाच भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर आलाय। गेल्या वेळेस फक्त 2 जागांनी भाजप मागे राहिली होती। पुणे पिंपरीमध्ये पवार काका पुतण्याला शह देण्यामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस यशस्वी झालेत आणि एकाही मोठ्या महानगरपालिकेमध्ये भाजपचा पराभव झालेला नाही। राज्यभरातील महानगरपालिका जिंकताना नागपूरच्या बालेकिल्ल्याकडे देवेंद्र फडणवीसांनी अजिबात दुर्लक्ष केलं नाही। त्यामुळे 29 पैकी बहुतांश महानगरपालिकांमध्ये भाजपचा झेंडा फडकवण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली पक्ष यशस्वी होताना दिसतोय।